पुण्यातील कर्वेनगर या ठिकाणाहून आता ते निघालेले आहे। खरं तर गेल्या जवळपास 1.5 ते 2 तास अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं होतं आणि आपण बघतोय त्यांची जी मुलगी आहे आशावरी ती या ठिकाणी पूर्ण विधी करणार आहे। त्यासाठी ती पुढे या ठिकाणी चालते। जर आपण बघितलं तर ती वडिलांसोबत त्या ठिकाणी काश्मीरला फिरण्यासाठी गेलेली होती आणि तिच्या डोळ्यासमोर अर्थात तिच्या वडिलांना जे दहशतवादी होते त्यांनी गोळ्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना ती घडली। अक्षरशः संपूर्ण कुटुंब दुःखात आहे। गेले काही दिवस फिरण्यासाठी ते गेलेले होते आणि त्या ठिकाणी अशी दुःखद घटना घडली। अर्थात दहशतवादींनी थेट त्या ठिकाणी हल्ला केला आणि गोळ्या चढवल्या आणि त्यामध्ये संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आज सकाळी पहाटे त्यांचा पार्थिव विमानाने पुणे विमानतळावर त्या ठिकाणी पोहोचला आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर लोकांमध्ये देखील प्रचंड रोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। सर, प्रचंड रोष लोकांमध्ये दिसतोय। अर्थात ज्या पद्धतीने हल्ला झाला, ज्या पद्धतीने भारतामध्ये काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांना जे फिरायला गेले होते आपल्या कुटुंबासमवेत त्यांना मारण्यात आलं। निशस्त्र नागरिक होते, त्यांच्यासोबत लहान मुलं बायका होत्या, अशा नागरिकांना मारण्यात आलं। त्यांचा कुठलाही दोष नव्हता। याच्यासाठी याच्या मागे जी भावना काम करते, जे विचार इस्लामिक विचार काम करतात, त्या इस्लामिक विचार थोपवण्याचं संपवण्याचं कुठंतरी काम जगभर सुरू झालं पाहिजे। एकत्रितपणे सगळ्या जगाने एकत्र येऊन या इस्लामिक टेररिझम विरुद्ध लढलं पाहिजे। कडक पावलं देखील उचलली जात आहेत। पाणी बंद करण्यात आलेलं आहे पाकिस्तानचा। आणखीन कठोर कडक पावलं उचलली जात आहेत पाकिस्तानच्या विरुद्ध। नाही, घुसूनच हाणलं पाहिजे त्यांना। ते आमच्या इथे घुसतात, आम्ही पण घुसून त्यांना हाणणार। संपूर्ण संपवलं टाका त्यांना। टेररिझम एकदाच संपून टाका तो सगळा। भावना आपण बघतोय देशामध्ये जगामध्ये जे पाकिस्तानचं नकाशावर नाव आहे ते कायमचं ते मिटवून टाकलं पाहिजे। हे सर्व हिंदूंच्या वतीनं आपल्या मीडियाला आणि सर्व विश्वाला एक विश्व शांतीचा संदेश देणारा हा हिंदुस्थान आहे आणि अशा ठिकाणी जर हिंदूंना असे बघून जर मारत असतील तर पाकिस्तानचं नाव ह्या विश्वामध्ये कुठेही राहता कामा नये। मोदीजी, पाकिस्तान नष्ट करो, नष्ट करो, नष्ट करो। बघतोय अंत्ययात्रा एकीकडे सुरू आहे, मात्र तीव्र नाराजगी आणि तीव्र या ठिकाणी नाराजगी व्यक्त करतायत आणि आपण बघतोय तर तुम्ही जोरदार नारे देताय, तीव्र नाराजगी होतीये। जी घटना घडली ही घटना ही अतिशय निंदनीय आहे। आम्ही सर्वजण आमच्या सोसायटीतले व्यक्ती गेल्यामुळे याचा निषेध नोंदवतो आणि मोदीजींना अशी विनंती करतो की त्यांनी पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करून पूर्ण पाकिस्तानच नष्ट करावा, हीच आमची विनंती आहे त्यांना। अर्थात पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावं अशी मागणी या ठिकाणी होती आणि आपण बघतोय कडक पावलं उचलावी यासाठी ही मागणी या ठिकाणी होतीये आणि आपण बघतोय की अशा पद्धतीने हे सगळे पुणेकर किंवा मित्र कुटुंबीय त्यांच्या इथं जुळलेले आहेत। कठोर पावलं उचलावी, सरकारने उचलायला सुरुवात देखील या ठिकाणी केलेली आहे। गृहमंत्री असतील अमित शहा किंवा मोदी पंतप्रधान, या देशावरती हा काश्मीरमध्ये जो हल्ला झालेला आहे तो अत्यंत निंदनीय हमला झालेला आहे आणि म्हणून या संकट काळामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी असतील आणि देशाचे गृहमंत्री अमितजी शहा साहेब असतील यांच्या संपूर्ण पाठीमागे संपूर्ण भारत देश, महाराष्ट्र आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि म्हणून पाकिस्तानने हे जे घाणेरडं कृत्य केलेलं आहे त्यांना त्यांच्याच देशामध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईकने ठोकलं पाहिजे, कारण हा आमच्या मानवतेवरती केलेला हल्ला आहे, निहत्य पर्यटकांवरती केलेला हल्ला आहे। हा हल्ला अत्यंत नीच पद्धतीने त्यांनी केलेला आहे आणि म्हणून आम्ही आमचा देश हा संपूर्ण आज पंतप्रधान मोदीजी आणि अमित शहा यांच्या बरोबर आहोत। खासदार मेधाताई देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तीव्र नाराजगी त्यांनी व्यक्त केलेली होती आणि कुटुंबियांची बातचीत देखील केली। ताई, संपूर्ण कुटुंबांशी तुम्ही बोललात, खूप नाराज आहे, म्हणजे दुःख त्यांच्यावर। कुटुंबियांनी आपल्या डोळ्यासमोर आपल्या घरच्यांना जाताना पाहिलंय। खूप मोठं दुःख आहे आणि जितकं दुःख आहे तितका राग आहे मनामध्ये। आणि आता तुम्ही इथे पाहिलं असेल की नागरिकांनी पण स्थानिक नागरिकांनी अंत्ययात्रेमध्ये सहभागी होऊन पाकिस्तान जलादोच्या घोषणा दिलेल्या आहेत। लोकांच्या मनामध्ये आता इतका क्षोभ निर्माण झालाय दुःखाबरोबरच। भारत सरकारने याच्यामध्ये कडक भूमिका घेण्याचं ठरवलंय आणि भारतीय नागरिक भारत सरकारच्या बाजूने आहे। आता पूर्वीचा भारत नाही,
की एका गालामध्ये मारल्यानंतर दुसरा गाल पुढे करेल. तर नक्कीच याचा फार मोठ्या प्रमाणात प्रतिकार केला जाईल. पाकिस्तानला कशा पद्धतीने करारा जवाब द्यायचा आहे याची पूर्ण योजना तयार करून याचं उत्तर दिलं जाईल. प्रत्येक बलिदान वाया जाणार नाही याच्यासाठीची पूर्ण तयारी ही भारत सरकार करत आहे. अगदी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने तीव्र या ठिकाणी भावना आहेत. ताई, तुम्ही त्यांच्या कुटुंबियांशी बोललात. आशावरी जी मुलगी आहे ती पूर्ण विधी करणार आहे अंत्यसंस्काराच्या. तिने सुद्धा या ठिकाणी भावना व्यक्त केल्या तुमच्याशी. म्हणजे अर्थात मुलीच्या डोळ्यासमोर वडिलांना गोळ्या घातल्या, तिने नाराज म्हणजे पूर्ण ही व्यथा तुम्हाला बोलून दाखवली. आजही आसावरीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आहेत. आपल्या वडिलांची हत्या झालेली स्वतः त्या मुलीला बघावी लागणं, ते अनुभव कथन तिला किती अवघड जात आहे याची कल्पनाही न केलेली बरी. खूप मोठ्या प्रमाणात दुःख आहे तिच्या मनामध्ये. तिच्या सगळ्या आठवणी तिला येत आहेत. आणि आम्ही सुद्धा या कुटुंबियांशी खूप जवळीक असलेले आहोत. आम्हालाही त्यांचं जाणं हे खूप दुःखदायक आहे. या ठिकाणी संपूर्ण परिसरातील नागरिक जमलेले आहेत कोथरूड भागातील. आणि राग आहे खूप मनात की त्यांना धर्म विचारला, त्यांना कलमा येते का विचारलं आणि डोळ्यासमोर मारलं. खूप राग आहे. धार्मिक मुद्दा समोर आणून म्हणजे ज्या वेळेला 370 कलम संदर्भातला निर्णय घेतला, काश्मीरमधल्या पर्यटकांची संख्या वाढताना दिसली आणि काश्मीर पुन्हा एकदा फुलायला लागला. पर्यटकांची संख्या वाढून तिथल्या लोकांना रोजगार मिळायला लागले. हे कोण विघ्नसंतोषी लोक आहेत की ज्यांना काश्मीर असा आत्मनिर्भर झालेला नकोय? हे कोण विघ्नसंतोषी लोक आहेत की जे अशा आतंकवाद्यांना पुढे आणून धार्मिक मुद्दे पुढे करतायत? आज काश्मीरला मदत करण्यासाठी पूर्ण भारत देश तयार आहे, भारत सरकार तयार आहे. हे त्यांना होऊ द्यायचं नाही आहे. ही चीड आहे लोकांच्या मनामध्ये. आणि तिथं गेलेले, पर्यटनासाठी गेलेले, सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेले लोक नाहक बळी पडले. काहीही दोष नव्हता, त्यांचा कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नाही. अशा लोकांना मारून त्यांनी जी चूक केलेली आहे त्याचं नक्कीच प्रत्युत्तर दिलं जाईल. ताई, जेव्हा घरातला एखादा कर्ता पुरुष जातो, आपण बघतोय ताईंना देखील अश्रू या ठिकाणी अनावर होत आहेत. अंत्ययात्रा या ठिकाणी सुरू झाली आणि हजारो पुणेकर या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. काही वेळातच पुण्यातील वैकुंठ या ठिकाणी पूर्ण अंत्यविधी पार पडणार आहे आणि त्या ठिकाणी देखील प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने पुणेकर पोचत आहेत आणि ज्या पद्धतीने या अंत्ययात्रेमध्ये या संपूर्ण घटनेबद्दल तीव्र नाराजगी, तीव्र वेगवेगळे आपण त्यांच्या लोकांच्या प्रतिक्रिया बघतोय, ऐकतोय. कठोर पावलं उचलायला हवी अशी मागणी या ठिकाणी सगळे करतायत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. तर पुण्यातली ही अतिशय हृदय हेलावून टाकणारी दृश्य आपण पाहतोय. संतोष जगदाळे यांना निरोप देण्यासाठी त्यांचे स्नेही, त्यांचे परिचित आणि त्याचबरोबर संपूर्ण समाज पुण्यातला आज त्यांच्या या शेवटच्या प्रवासात त्यांची सोबत करतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.